नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, EPFOला धक्का, या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. पेन्शन प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत म्हटले आहे की 1 सप्टेंबर 2014 रोजी सेवेत असलेले आणि पेन्शन योजनेस पात्र असलेले कर्मचारी उच्च पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. न्यायालयाने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या आधारे PFमध्ये योगदान देण्यासाठी संयुक्त पर्याय निवडला असेल तर त्यांना उच्च पेन्शनचा लाभ मिळण्यास पात्र ठरवले जाईल. EPFOने यापूर्वी यांचे अर्ज फेटाळले असले तरी हा लाभ नाकारता येणार नाही. नियोक्त्याच्या EPF योगदानातून 8.33% रक्कम EPS खात्यात जमा केली जाते. मात्र या योजनेत 15,000 रुपयांची वेतन मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अधिक असला तरी पेन्शनची गणना 15,000 रुपयांच्या मर्यादेनुसार केली जात होती. नंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तविक बेसिक वेतनाच्या आधारावर अधिक पेन्शन मिळविण्यासाठी हायर पेन्शन पर्याय देण्यात आला. मात्र 2014 मध्ये हा पर्याय बंद करण्यात आला. त्यानंतर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पात्र कर्मचाऱ्यांना पुन्हा हायर पेन्शनचा पर्याय निवडण्याची संधी दिली. हायकोर्टाच्या या निर्णयाचा कोणाला होणार फायदा? कर्नाटक हायकोर्टाच्या या निर्णयाचा थेट फायदा जे 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS सदस्य होते, जे त्या तारखेनंतरही सेवेत कायम होते, ज्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडला होता, ज्यांचे अर्ज EPFOने फेटाळले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ तांत्रिक कारणांमुळे पात्र कर्मचाऱ्यांना उच्च पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही. नाकारलेल्या अर्जावर न्यायालयाने ओढले ताशेरे. EPFOने अनेक कर्मचाऱ्यांचे हायर पेन्शन अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. खंडपीठाने EPFOचे नकार आदेश रद्द करत पात्र कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनचा लाभ देण्याचे निर्देश दिले. मात्र न्यायालयाने हेही स्पष्ट केले की हा निर्णय 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.